टाइम्स ऑफ महाराष्ट्र गेल्या 2 दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या एका महत्त्वाच्या विषयावरती आवाज उठवतोय। तो विषय म्हणजे विद्यार्थ्यांकडून जेव्हा पुणे पोलीस दलामध्ये नव्याने 1700 विद्यार्थ्यांची जी भरती झाली होती, त्या भरतीतील प्रत्येक विद्यार्थ्याकडून जवळपास किटच्या नावाखाली 21,000 रुपये घेतल्याचा आरोप जो आहे तो करण्यात येत होता। या प्रकरणीच आता एक मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बातमीची दखल घेतली असून सध्या या प्रकरणी जे आहे ते चौकशीचे आदेश दिलेले आहेत। खरं पाहायला गेलं तर टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या बातमीचं हे मोठं यश म्हणावं लागेल, कारण की हा मुद्दा जो आहे तो आम्ही गेल्या 2 दिवसांपासून धरून ठेवलेला होता। खरं पाहायला गेलं तर पुणे पोलीस दलात नुकतीच जी भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे। सध्या 1700 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे। मात्र या प्रशिक्षणाच्याच प्रक्रियेत किटच्या नावाखाली जे आहे ते जवळपास 21,000 रुपये मागितल्याचा आरोप जो आहे तो सध्या करण्यात येत होता आणि तसे 21,000 रुपये मागितल्याचे स्क्रीनशॉट किंवा मेसेज देखील जे आहे ते समोर आलेले होते, जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले होते। या संदर्भातच आम्ही जेव्हा संबंधित अधिकाऱ्यांशी जेव्हा या प्रकरणाची अधिकची माहिती घेत होतो, मात्र ते कुठल्याही प्रकारचे उत्तर किंवा माहिती जी आहे ते आम्हाला देत नव्हते। त्याच्यामुळे कुठेतरी पोलीस अधिकारी संबंधित पोलीस अधिकारी जे आहेत ते या प्रकरणात मौन बाळगून होते आणि त्याच्यामुळे या प्रकरणात नेमकं पाणी कुठे मुरतंय का असा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित करण्यात येत होता। कारण की विद्यार्थ्यांकडून एकीकडे पैसे मागितल्याचा आरोप करण्यात येतो, तर दुसरीकडे हे पोलीस अधिकारी जे आहेत तेच एकमेकांवरती हे संपूर्ण प्रकरण ढकलण्याचा किंवा मौन बाळगण्याचा प्रयत्न करत होते। मात्र सध्या यात मोठी अपडेट समोर आलेली आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी जेव्हा आम्ही संवाद साधला त्यावेळेस त्यांनी या प्रकरणाची किंवा हे प्रकरण आमच्यापर्यंत पोहोचलेलं असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली। एवढंच नाही तर या प्रकरणाची चौकशी करून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे देखील आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेले आहेत। त्याच्यामुळे आता या प्रकरणात चौकशी अंती नेमकं काय निघतं, कोण दोषी आढळतं आणि कशा प्रकारे यांच्यावरती कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।